सांगली जिल्हा भाजपा महिला मोर्चाकडून राहुल गांधी व काँग्रेस पक्षाचा निषेध। माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या कार्यालयाबाहेर दिल्ली येथे झालेल्या AI समिट दरम्यान युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा देत शर्ट काढून आंदोलन करून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधात भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा स्वातीताई सुशांत खाडे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात माजी महापौर संगीता खोत, रुपाली देसाई, अनिता हारगे, रामेश्वरी थोरात, सुस्मिता कुलकर्णी, ईशा साठे, सारिका राहुटे, कपिला पाटील, ज्योती मगदोम, विद्या दानोळे, वैशाली वाणे, गायत्री सातपुते, संगीता हारगे, हिना जमादार, वैशाली लोंढे, वर्षा माने, जयश्री पवार, अनघा कुलकर्णी, सुरेखा कदम तसेच सुनीता रुपणर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संबंधित घटनेचा तीव्र निषेध नोंदवला व काँग्रेस युवा कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला। नमस्कार। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज आम्ही निषेध करत आहोत राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा। आज भारत देशामध्ये होत असलेलं जे सबमिट आहे AIचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ह्याच्यावरती जगभरातून इतक्या चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रतिसाद मिळत असताना, आपला देश प्रगतीच्या मार्गावर जात असताना याला निषेध करण्याचं जे काही अतिशय घाणेरडं कृत्य आहे हे काँग्रेस पार्टीकडून झालेलं आहे। यांनी आयुष्यामध्ये देशाला मागे खेचण्याशिवाय काहीही केलेलं नाही आणि ह्याच गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही महिला मोर्चाच्या सांगली जिल्ह्याच्या अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली इथे उपस्थित आहोत आणि महिलांच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत। आज सांगली जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने आपले दिल्लीमध्ये AI समिट झालं होतं। तिथं काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी येऊन आपल्या देशाला मलिन करण्याचा प्रयत्न केला। आपल्या गांधीजींना त्यांनी चुकीच्या पद्धतीने उद्गार काढले, हे आम्हाला मान्य नाही। त्यामुळे आज आम्ही राहुल गांधींच्या विरोधात निषेध करतोय आणि अशा प्रकारे आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाला प्रेझेंट करत असताना परदेशांच्या लोकांसमोर त्यांनी आपल्या देशाला अपमान करावं ही आम्ही कोणीही मान्य करणार नाही। आम्ही जाहीर निषेध करतो राहुल गांधींचा। निषेध असो, निषेध असो, राहुल गांधींचा निषेध असो। आपल्या दिल्ली येथे AI समिट ज्या वेळेला होतं त्यावेळेला काही काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येऊन महात्मा गांधीजी यांचा जो अवमान केलेला आहे आणि खऱ्या अर्थानं भारत देश ज्या गतीनं माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल करतोय, विकास करतोय आणि असं असताना देखील आज परदेशाच्या लोकांच्या समोर आपल्या देशाचा जो अवमान केलेला आहे हा कदापिही भारतीय सहन करणार नाहीत। आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीनं आज या ठिकाणी राहुलजी गांधी यांचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध करतोय। अशी जे वक्तव्य त्यांच्याकडून होत असतील तर आज भारत देश ज्या गतीनं पुढे चाललेला आहे, आज युवा असतील किंवा तरुण तरुणी असतील सर्वांच्यासाठीच काम करतोय। आज बघितलं सगळेजण मान्य करतायत हा विकास आणि हे होत असताना जर राहुल गांधी किंवा त्यांचे काही कार्यकर्ते या ठिकाणी येऊन आपल्या देशाचा अपमान करत असतील तर आज देशातले युवा असतील किंवा देशातला नागरिक असेल कदापिही सहन करणार नाही। आणि ह्या विषयाला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी कपडे उतरवून वगैरे अशा पद्धतीनं जे कृत्य केलेलं आहे त्यामुळं आम्ही सर्वजण या ठिकाणी महिला मोर्चाच्या वतीनं राहुल गांधी असतील आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतोय।